देणगी आणि कर सवलती वाढत्या गैरवापरामुळे आयकर विभागाची कठोर पावले. बनावट देणग्या आणि काळ्या पैशांवरही करडी नजर. आयकर कायद्यातील देणगीवरील कर सवलतींचा काही व्यक्ती आणि संस्थांकडून गैरवापर होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून देणग्यांच्या दाव्यांची कसून तपासणी केली जात आहे. बनावट देणग्या आणि राजकीय देणग्यांच्या माध्यमातून होणाऱ्या काळ्या पैशांच्या व्यवहारावर आयकर विभागानं करडी नजर ठेवली आहे. आयकर कायद्याचे कलम 80G काही विशिष्ट धर्मादाय संस्था आणि निधींना दिलेल्या देणग्यांवर कर वजावटीची सुविधा देते. या कलमांतर्गत करदाता आपल्या एकूण उत्पन्नाच्या काही मर्यादेपर्यंत देणगीच्या रकमेवर 50% किंवा 100% पर्यंत वजावट मिळवू शकतो. सरकारी निधी आणि काही संस्थांना दिलेल्या देणग्यांवर 100% वजावट मिळते, तर नोंदणीकृत धर्मादाय संस्थांसाठी ही मर्यादा 50% आहे. मात्र देणगीची रक्कम 2000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती धनादेश, डिमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाईन पद्धतीने देणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त कलम 80GGA वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी केलेल्या देणग्यांवर, तर कलम 80GGC राजकीय पक्षांना किंवा निवडणूक ट्रस्टला दिलेल्या देणग्यांवर 100% वजावट प्रदान करते. परंतु या तरतुदींचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रकरणांमध्ये असे निदर्शनास आले आहे की काही लोक केवळ कागदोपत्री देणग्या दाखवतात आणि प्रत्यक्षात कोणतीही रक्कम देत नाहीत. काही ठिकाणी देणगीदार संस्थेला पैसे देतात आणि नंतर कमिशन कापून तीच रक्कम परत घेतात. यामुळे प्रत्यक्षात गरजूंपर्यंत कोणताही लाभ पोहोचत नाही, परंतु देणगीदाराला मात्र कर सवलत मिळते. राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्यांवरील कोणतीही कमाल मर्यादा नसल्यामुळे काही लोक मोठ्या प्रमाणात देणग्या दर्शवून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय अनेक करदाते अशा संस्थांना देणग्या दाखवतात ज्या कलम 80G अंतर्गत नोंदणीकृत नाहीत किंवा जास्त रकमेच्या वजावटीचा दावा करतात. या वाढत्या गैरप्रकारांमुळे आयकर विभाग आता अधिक सतर्क झाला आहे. देशभरात देणग्यांच्या दाव्याची कसून तपासणी केली जात आहे. ज्या व्यक्ती किंवा संस्था बनावट देणग्या देताना किंवा घेताना आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, ज्यात दंड आणि कायदेशीर खटला यांचा समावेश असू शकतो. राजकीय देणग्यांच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आयकर विभाग नियमांमध्ये आवश्यक बदल करत आहे, जेणेकरून या मार्गाचा वापर करून होणारे गैरव्यवहार थांबवता येतील. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कर सवलती मिळवणे हे निश्चितच देणगी देण्याचे एक सकारात्मक कारण असू शकते, परंतु केवळ कर सवलत चुकवण्यासाठी देणगी देणे हे अनैतिक आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. नागरिकांनी प्रामाणिकपणे आणि गरजूंना मदत करण्याच्या उदात्त हेतूने देणगी द्यावी, जेणेकरून त्याचा समाजाला खऱ्या अर्थाने लाभ होईल. आयकर विभाग लवकरच या संदर्भात जनजागृती मोहीम देखील सुरू करण्याची शक्यता आहे. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।